जय शिवराय मित्रांनो, बरेच दिवसाच्या नंतर आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो, वावरामध्ये आलेलो। आज मी तुम्हाला जी परभणी विद्यापीठाची तूर आहे, वाणाचं नाव तर माहीत नाही, कारण सर्व काम शेतीतला भाऊच बघतो। पण या तुरीचा जे ॲव्हरेज आहे, गेल्या वर्षी आम्हाला एकरी 11 ते 12 क्विंटल एवढा ॲव्हरेज आलेला आहे। ही जी व्हेरायटी आहे ही आपल्या मारुती तुरीसारखीच आहे। आपली जी जुनी मारुती तूर होती त्या पद्धतीचीच ही तूर आहे। तशाच प्रकारचं याचं उत्पन्नसुद्धा आहे, आणि उत्पन्न पाहायचं झालं तर उत्पन्न खूप जास्त प्रमाणात आहे। आता गारपीटसुद्धा झाली होती, अवकाळी पाऊससुद्धा झाला होता। यातून जे पिकं आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते। त्यानंतर अळी मोठ्या प्रमाणात पडली होती। अळीतून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। अशा प्रकारे काही शेंगा खाल्लेल्या सुद्धा आहेत, पण तरी जरी पाहायचं जर झालं तर उत्पन्न खूप मोठं भरघोस असं आहे। जवळपास 11 ते 12 क्विंटल एवढा एकरी ॲव्हरेज आहे। आणि ही तूर बघू शकता आपण, एका एकरातली तूर ही आता सध्या। आणि उत्पन्नात जर घ्यायचं जर झालं तर हे वाण आपल्यासाठी, शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे। अशा प्रकारे हे शेंगासुद्धा खाल्ल्या होत्या अळीनं, परंतु तसं शेंगा बघू शकता तरी पण एवढ्या शेंगा खाऊन फुलझड होऊन अशा प्रकारच्या सध्याचं उत्पन्न आहे। आणि अपेक्षित उत्पन्न जरी गेलेलं असेल तरी जवळपास 10 ते 11 क्विंटल हमखास होणारं उत्पन्न आहे, आणि एवढं उत्पन्न अपेक्षित आहे। अशा प्रकारची ही तूर आहे। फेरफटका मारण्याकरता आज शेताकडे आलो होतो, आणि हे या ठिकाणचा जो हरभरा होता तो पूर्णपणे गेला। त्या कारणाने इथं श्रीराम सुपर या जातीचं, या वाणाचं हा गहू टाकलेला आहे। आणि समोरच तो माझा भाऊ लहाना। या ठिकाणी आपलं शेतामध्ये 2 सोलर आहेत, आणि लाईनची सुद्धा काही गरज पडत नाही। 2 सोलर असल्या कारणाने हे श्रीराम सुपर गहू।